प्लॅन केला आहे. बस किती प्लॅन करते. हॅलो गुड मॉर्निंग गाईज. सो दिस इज दी नेक्स्ट डे. मी कालच अलिबागवरून आले आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 5:45 आणि आम्ही दोघी निघालो आहोत आमच्या पीसफुल ठिकाणी नेहमीच्या. तर कारण की फॉग आहे आणि सोनूला वीक ऑफ आहे, सो वी थॉट की वाय नॉट. तर बघत राहा. आम्ही निघालो होतो आणि खूप थंडी वाजते, तर आम्ही खूप डेंजर थंडी आहे. विचारीची गाडी चालून हालत. मला असं वाटतंय की आपण मनालीला वगैरे आलोय सिरियसली. कारण की तिकडे जेव्हा आपण कुल्लूमध्ये रिव्हर राफ्टिंग करत होतो ना तेव्हा एवढी थंडी हातांना मला काही फीलच होत नाही. मला असं वाटतं आपण परत जायला पाहिजे. तर गाईज आता ना किती वाजले? 6:45 झाले. सनराईज नाही झाला अजून. आम्हाला सनराईजसाठी जायचं होतं, बट खूप थंडी आहे. Here you can see इकडे किती मस्त वाटतं आणि इतका छान फॉग आहे. I just love here. Okay. सो गाईज आम्ही ना सकाळी उठलो होतो 5 वाजता आणि आमचा बिलकुल पण ना रात्री इकडे यायचा प्लॅन नव्हता. फक्त सोनू जस्ट बोललेली की दीदी आपण जाऊया. आणि ना आम्ही असं नेहमी ठरवतो ना कुठे आम्ही जात नसतो. सकाळी लवकर आम्ही उठतच नसतो. ते पण एवढी थंडीचं तर अजिबातच नाही. आम्हाला ब्लँकेटच प्रिय वाटते अशा टाईमला. बट तरी पण आम्ही निघालो, आम्ही उठलो, आम्ही रेडी झालो, आम्ही आलो आणि आम्ही किती 1 तासात पोहोचलो ना. इट्स 45 मिनिट्स. इट्स 20 किलोमीटर. मला तर बोलायला पण येत नाहीये. तर बिचारीची हालत झाली आहे गाडी चालून, खूप बेकार. मी तिला म्हटलं होतं हँड ग्लोव्सचं, बट सकाळी आम्ही विसरून गेलो. आता आमचा प्लॅन इकडे चिल करण्याचा आहे. खूप जास्त थंडी आणि करता येणार चिल इथे बाबा. तर गाईज इकडे आम्हाला ना फुल हिमाचल वाईब येते, पण तेवढी थंडी नाही. तिकडे जास्त थंडी असते. हा इकडच्या जास्त काय कम्पॅरिझनच नाहीये. तिकडची थंडी आपण फील केली एवढी, तरी आपल्याला इकडे एवढी थंडी वाजते. एवढे दिवस झाले आम्ही असं म्हणतो यार आपल्याकडे काहीच थंडी नाहीये, काहीच थंडी नाहीये. बघत राहा पुढे काय काय करतोय आम्ही, ते आम्हालाच नाही माहिती एवढ्या थंडीचं.
हे गाईज, सो इट्स 8 आणि आम्ही इकडे 1 तासापासून आहोत आणि आम्ही इकडे मस्तपैकी निसर्गाचा आस्वाद घ्यायला आलेलो. बट ज्या गोष्टी जे कामं आमचे मेन असतात ना ते आमचे करून झाले. काय ते शांत बसले काय ते तुम्ही समजून जा काय मेन कामं असतात ते. तर आज सोनूच्या वीक ऑफची सुरुवात खूप मस्तपैकी झाली आहे जशी आम्ही ठरवली होती. तर मी ठरवलेली. बरं तुम्ही ठरवलेली. तर आजच्या दिवसाची सुरुवात तर चांगली झाली आहे. बट आम्ही दिवसभरात जे पण काही प्लॅन केलं आहे, जे पण काही ठरवलं आहे ते कुठपर्यंत आम्ही पोहोचतोय ते बघूया. आणि इकडचा फेमस वडापाव आहे, आता आम्ही जाताना खाणार आहोत. मिसळपाव पण आहे फेमस, मिसळपाव नको फक्त आम्ही वडापाव खाणार आहोत इकडचा जाताना. आणि घरी पोचल्यानंतर आम्ही ना मस्तपैकी झोपणार आहोत. काय पोचू 10 वाजेपर्यंत आणि त्यानंतर आम्ही प्लॅन केला आहे. बस किती प्लॅन करते कुठे 3 वेळा प्लॅन केला. Sometimes my bloopers are like fun ना.